इथे गावची सगळी प्रतिष्ठित मंडळी आलेली आहे, त्यांना पंचशिलाचे मफलर घालावेत आणि त्यांचा सन्मान करावा। त्यामुळे सभेमध्ये व्यत्यय येणार नाही। तर त्याचबरोबर सांगली जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष लोंढे साहेब आलेले आहेत, त्यांचंही सुद्धा इथं स्वागत आहे। विजय सकपाळ साहेब 2 मिनिटात शुभेच्छा देतील। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। समानताच साधीनताच संघच अभिवड्डको वन्न भेदास उपछिंदको अवेरेन विजितो जम्बुदीपस विधि नियमानंजनको विज ठाणे सुपारगु युगंधरो भीमराव महापंडितो महानायको तथागतस्स सावको वंदमी भीमराव वंदमी भीमराव वंदमी भीमराव। आज या ठिकाणी प्रज्ञा सांस्कृतिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि मानदेश मैत्री बुद्धविहार याचं ओपनिंग झालेलं आहे। या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय भीमराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। अतिशय पवित्र दिवस, उद्या 25 तारीख आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंतिम क्षण डिसेंबर मध्ये 23-24 तारखेला 25 तारखेला सारनाथ येथे बाबासाहेब उपस्थित होते आणि तिथे बोधिसत्व म्हणून त्यांना भिक्खू संघाने निमंत्रित केलं, त्यांची पहिचान करून दिली आणि बाबासाहेब त्यावेळेस म्हणाले की मला जर आयुष्य लाभलं तर मी धम्माचा प्रचार आणि प्रसार करेल। आणि हे काम त्यांनी मानदेश मैत्री बुद्धविहार हे जे नाव आहे, या नावामध्ये मैत्री आहे आणि ती मैत्री म्हणजे भगवान बुद्धांचं जे 4 ब्रह्मविहार आहे, मैत्री, करुणा, उपेक्षा आणि मुदिता। मुदिता आनंदित राहणं, करुणा, दया, शांती आपल्यात कधी निर्माण होईल की जोपर्यंत आपण धम्माचं अनुसरण करत नाही, धम्म धारण करत नाही किंवा आपण धम्म जाणून घेत नाही, तर जाणीव जाण असणारे या गावात निर्माण झालेले अतिशय कष्टमय जीवन जगणारे आदरणीय आमचे मित्र दिलखुश, ज्यांच्या नावामध्ये आनंद आहे, यांनी अतिशय कष्टाने त्यांच्यामध्ये कष्ट, कर्तव्य, कृतज्ञता, कौशल्य आणि कल्पकता या जोरावरती हे बुद्धविहार स्वतःच्या खर्चातून निर्माण केलं। आणि ते मला भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं तुम्ही विहार निर्माण केलंय परंतु अहंकार वाढेल, तर ही बुद्ध रूप जे आहे ते आम्ही आमच्या 10-12 लोकां किंवा जे 15-1 लोक आहेत त्यांच्या दानातून हे बुद्ध रूप इथे आम्ही आज प्रस्थापित केलं। त्यांना धन्यवाद देतो, त्यांना आशीर्वाद देतो आणि मी खूप काय बोलता येईल, धम्मावर सांगता येईल, सरांना जायचं आहे, परंतु आजच्या ह्या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की धम्म काय आहे, नैतिकता, शुद्धता, परिपक्वता, परिपूर्णता आणि गुणांचा विकास झाला की मैत्री डेव्हलपमेंट होते। आणि ह्या मैत्रीतून आज इथे संपूर्ण समाज, संपूर्ण 4 जिल्ह्यातले लोक इथे उपस्थित आहेत। मी फक्त शुभेच्छा देतो। सबतियो विवजंतु सबरोगो विनाशतु माते भवन्तरायो सुखे दीर्घायुको भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुधम्मानु संघानुभावेन सदा सोते भवन्तु ते। इथे उपस्थित असलेले सर्व सुखी होत, दुःखमुक्त होत, रोगमुक्त होत, आनंदित राहोत, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग लाभो, कोणालाही दुःख न घडो। या क्षणात जे जीव जन्माला येत असतील, जे जीवसत्व मरणाधीन असतील, असे सर्व जीवसत्व सुखी होत, दुःखमुक्त होत, रोगमुक्त होत, आनंदित राहोत, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग लाभो, कोणालाही दुःख न घडो। जय भीम। धन्यवाद सरपंच साहेब।